आदरणीय सीताराम पाटील, संजू पाटील, त्याचप्रमाणे आबासाहेब पाटील यांचे वडील आमचे आजोबा रामनाथ पाटील भराडे अण्णा यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्त उपस्थित आपण सर्वजण. आत्ताच आपले सर्वांचे हरिभक्त पारायण नुकतंच संभाजीनगर त्याचप्रमाणे नगर जिल्ह्याचे ते महाराज नसून संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे ते संत आहेत असं मी या ठिकाणी समजतो. असे आदरणीय हरिभक्त पारायण रामगिरीजी महाराज आणि रामगिरी महाराजांचं विशेषतः बाजाठांचं आणि महाराजांचं एक वेगळं नातं आहे. महाराजांची कर्मभूमी ही बाजाठाण आहे. त्याचप्रमाणे माझ्या मामाचं गावसुद्धा बाजाठाण आहे. माझी जन्मभूमी बाजाठाण आहे. या ठिकाणी आत्ताच महाराजांनी बऱ्याच गोष्टी कीर्तनातून या ठिकाणी सांगितल्या आणि महाराज ज्यावेळेस बोलत असतात ते आपण जर देव कुठं कोणी बघितलेला नाही, परंतु महाराज या ठिकाणी मी असं मानतो देव जर असेल सध्याच्या युगात तर आपल्यासारखे संत महंतच आमच्या दृष्टीने देव आहेत. या ठिकाणी हरिशरणजी महाराज, त्याचप्रमाणे संदीपनजी महाराज, तोरमल महाराज, मधू महाराज ही सर्व मंडळी उपस्थित आहे. अण्णांचं आणि मुरकुटे कुटुंबाचं एक वेगळं नातं होतं. आदरणीय मुरकुटे साहेब व अण्णा हे नातेवाईक जरी असले परंतु ते चांगले मित्र होते. मुरकुटे साहेब ज्या वेळेस अण्णांकडे येत असत, अण्णा त्यावेळेस स्पष्टपणे मुरकुटे साहेबांना राजकीय असेल, सामाजिक असेल, घरगुती असेल, कौटुंबिक असेल त्या ठिकाणी सल्ला देत असत. कारण कमालपूर आणि बाजाठाण शेजारी असल्यामुळं या ठिकाणी वेगळं ऋणानुबंध आहे. या ठिकाणी मी मुरकुटे कुटुंबाच्या वतीनं, त्याचप्रमाणे श्रीरामपूर पंचायत समिती, जिल्हा काँग्रेस कमिटी, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ, अशोक उद्योग समूहाच्या वतीनं या ठिकाणी मी अण्णांना भावपूर्ण आदरांजली वाहतो.